STI मुख्य 2012 या परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला आहे. प्रश्न पहा, 0, 1, 2, 3, 4 हे अंक एकदा वापरून तयार होणाऱ्या सर्वात मोठ्या 5 अंकी व सर्वात लहान 5 अंकी संख्येतील फरक किती? म्हणजे आता त्यांनी आपल्याला कोणकोणते अंक दिलेत? 0, 1, 2, 3, 4. जर आपल्याला दिलेल्या अंकापासून मोठ्यात मोठी संख्या बनवायची असेल, मोठ्यात मोठी, तर हे जे अंक आहेत ना, तर असे मांडणी करायची, सर्वात मोठा अंक, त्यानंतर छोटा, त्यानंतर छोटा, त्यानंतर छोटा असं मांडायचं. म्हणजे असं मांडायचं, सर्वात मोठी 5 अंकी संख्या, सर्वात मोठी 5 अंकी संख्या बरोबर कोणती होणार? तर 4, 3, 2, 1, 0. म्हणजे असा उतरता क्रम मांडायचा. आणि सर्वात लहान 5 अंकी संख्या बरोबर 5 अंकी संख्या बरोबर पाहता. आता सर्वात लहान संख्या बनवताना अंक हे चढत्या क्रमाने मांडतात. म्हणजे कसं पाहता, 0, 1, 2, 3, 4 हे 5 अंक झाले. परंतु सुरुवातीला 0 जर असेल तर तो त्या संख्येमध्ये गृहीत धरत नाहीत. म्हणजे ही संख्या 5 अंकी नाही, ही संख्या 4 अंकी आहे. जरी तुम्हाला इथे 5 अंक दिसत असले, संख्या मात्र 5 अंकी नाही. किती अंकी आहे? 4 अंकीच आहे. कारण सुरुवातीला 0 असलेला ती संख्या धरत नसतात. मग काय करायचं होता मग यावर उपाय? 0 तर वापरायचा आहे. मग काय करायचं? हा 0 आहे ना 1च्या नंतर द्यायचा. म्हणजे उत्तर होणार आहे 1, 0, 1, 0, 2, 3, 4 असे होणार. पहा, ही 5 अंकी संख्या म्हणायचं नाही. कारण 0 हा सुरुवातीला असल्यामुळे त्या 0ला किंमत नसते. पण 0 शेवट असेल किंवा आधीमध्ये असेल त्याला किंमत असते. त्यामुळे 5 अंकी संख्या लिहिताना 0 हा 2 नंबर द्यायचा. आता काय म्हटले? सर्वात मोठ्या 5 अंकी व सर्वात लहान 5 अंकीचा फरक किती? फरक म्हणजे यांचे करायचे वजाबाकी. 10तून 4 गेले, 6 उरले. 11तून 4 गेले, 7 उरले. 12तून 3 गेले, 9 उरले. 3तून गेला 2, 3. उत्तर आलं 32, 976. 32, 976 बघा, 32,976 हे उत्तर आलं. बी हा पर्याय आहे. मग सर्वात मोठी, सर्वात लहान या 2 संख्यातला फरक आहे 32,976. पर्याय क्रमांक 2 बी हा पर्याय लिहायचा.